तर आईवडिलांचा मुद्दा आला आहे तर बऱ्याच असं होतं की यार माझी मुलगी ना इतकं इतकं कमवते मग तिला असाच हवा आहे, किंवा माझी मुलगी ना घरात हे करत नाही तिला असंच हवं आहे, किंवा माझा मुलगा आमचा सोना एकदम बेस्ट आहे त्याला सगळंच जमतं तो सगळंच करू शकतो, किंवा माझा मुलगा म्हणजे आमची इतकी काळजी घेतो. आणि म्हणजे लग्नाचा विचार तर मग मुलांचं किंवा मुलींचं असं होतं ना की एक हात आईकडे असतो एक हात म्हणजे मुलाकडेच असतो, मग ते थोडीशी ओढाताण होते, मग त्यांना कळत नाही नेमकं की डिसिजन्स कसं घ्यावं एक तर, किंवा मग बऱ्याच असं ऐकलं जातं की प्रत्येक गोष्टच ती आईवडिलांना सांगितली जाते आणि मग त्याच्यातून त्यांचे जजमेंटल ओपिनियन्स पास होतात आणि त्याच्यानंतर आपण डिसिजन्स घेतो. मग ह्या दोन गोष्टी कशा सॉर्ट केल्या पाहिजे. पहिला तर मुद्दा जो आम्ही आमच्या पालकांच्याही कार्यक्रमांमध्ये पालकांना थेटही सांगतो की तुमच्या मुलामुलींच्या संसारातली लुडबुड कमी करा. आणि खरोखरच लुडबुड म्हणतो आम्ही, म्हणजे असं उगीच त्याला शुगर कोट करण्याची गरज नाही की तुमची इन्व्हॉल्वमेंट नको वगैरे असं, कारण की खरोखरच त्यांनी होणारे डिवोर्सेसचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो मुलामुलींसाठी सांगायचा आहे की लग्न झाल्यानंतर तुमचं एक युनिट आहे, करेक्ट, तुमच्या दोघांची एक टीम आहे, एक्सटेंडेड टीममध्ये तुमच्या दोघांचेही आई वडील आहेत आणि तुम्ही दोघांनी मिळून चौघांची काळजी घ्यायची आहे. तर हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. हे बोलण्यातही येणं गरजेचं आहे, ते कृतीतही येणं गरजेचं आहे की आणि ट्रॅडिशनल सेट ऑफ एक्सपेक्टेशन्समुळे होतं असं की ती माझ्या आईवडिलांची काळजी घेईल का असं पटकन मुलं म्हणतात. आणि मग मी मुलांना विचारतो की तू घेणार ना पण तिच्या आईवडिलांची काळजी, आणि मग अरे हां हो, म्हणजे मग हे तुझ्या बोलण्यात का नाही आलं, ते यायला पाहिजे, ते यायला पाहिजे ना की हा मुद्दाच नाही आहे की माझ्या आईवडिलांची काळजी सुनेनी घ्यायची, म्हणजे माझ्या बायकोनी घ्यायची. का असं करायचं, मी जावई म्हणून तिच्याही आईवडिलांची काळजी घ्यायला पाहिजे आणि ती माझी जबाबदारी आहे. फॅमिली म्हणून जर आपण असं म्हणतो की दोन फॅमिलीज एकत्र येत आहे तर ती एक फॅमिली म्हणूनच बघितलं गेलं पाहिजे आणि दोघांनी मिळून चौघांची काळजी घेणं, दोघांनी मिळून चौघांबरोबर वेळ घालवणं. कारण काळजी घेण्यामध्ये म्हणजे एकतर काय आहे ना की मिलेनियल जनरेशनचे पालक किंवा जेन झीचे पालक हे इतके आत्मनिर्भर आहेत, इतके स्वयंभू आहेत खूप प्रमाणात फायनान्शियली, पण त्यांचे प्रचंड उद्योग आहेत, रिटायर झाले असले तरी त्यांचे मित्र मैत्रिणी आणि सगळं सोशल सर्कल खूप सारं आहे. त्यांना आपल्याकडनं हव्या असलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या फायनान्शियल फक्त नाहीच आहेत. त्यामुळे काळजी घेणं ह्या गोष्टी, काळजी असं म्हणल्यानंतर उगीच काहीतरी त्याचा अवडंबर करण्याचं कारण नाही. इट्स मोर लाईक गिव्हिंग टाईम अँड स्पेंडिंग टाईम विथ इच अदर. सो दोघांनी मिळून चौघांबरोबर टाईम स्पेंड करणं, अधूनमधून भेटणं, अधूनमधून फॅमिली फंक्शन्समध्ये त्या 6 जणांनी काहीतरी करणं, या गोष्टी इंटरेस्टिंग आहेत आणि त्या एक्सप्लोअर केल्या पाहिजेत. त्यामुळे तुझे आईबाबा माझे आईबाबा हा मुद्दाच नाही आहे, हे चौघं आपल्या आईबाबा आहेत असं म्हणूनच ते पुढे गेलं पाहिजे. तर तुम्हाला पण मजा येईल. तर त्याच्यात तर ती लुडबुड पण होणार नाही आणि पालकांना आपल्याला सांगता पण आलं पाहिजे की या गोष्टी आमच्या आहेत, आम्ही करू सॉर्ट, आमच्यात काही का होईना आम्ही करू सॉर्ट. एवढं स्पष्टपणे बोलता आलंच पाहिजे, अर्थातच आलं पाहिजे. किती तुम्ही आईचे सोने असा नाही तर पापा की परी असा, करेक्ट. तर तुम्हाला बोलता आलं पाहिजे की आम्ही करू सॉर्ट, आम्ही तुमचं मत ऐकलं आहे, मत ऐकू ना, आम्ही तुमचं नॉलेज आहे, तुमचा एक्सपिरियन्स आहे, मत ऐकू, पण आम्हालाही करू द्या चुका, जर चुकत असू तर नक्कीच आम्ही धडपडू आणि शिकू, बिग डील. पण आमची टीम आहे, आम्ही काही गोष्टी करतो आहे. कारण असं होतंच ना की त्यांनीही केलेलं असतं आणि की मला पटत नाही आहे माझ्या नवऱ्याचं किंवा मला पटत नाही माझ्या बायकोचं, पण ठीक आहे आम्ही ओके म्हणलं आणि केलं संसारात. हे तर नॅचरल आहे, आपण मैत्रीत करतो यार. की त्याच्यामुळे आपल्याला ती एक लाईन पण ऐकलं, मी होते म्हणून एवढा वर्ष संसार केला, त्याच्यामुळे तर अजून ॲक्च्युली निगेटिव्हिटी येते मुलामुलींमध्ये की लग्न करताना, कारण तू होतेच म्हणून मला नाही करायचं. करेक्ट. मुलं मुली म्हणतात की तुम्ही असं केलं तसा मला संसार नाही करायचा आहे, तर तुम्हाला जो करायचा आहे तो तुम्हाला ठामपणे म्हणता आला पाहिजे की आम्ही हे करणार आहोत, आम्हाला हे करायचं आहे. आणि त्याच्यासाठी रूढ असण्याची गरज नाही आहे, त्याच्यासाठी उडवून लावण्याची गरज नाही आहे. यू कॅन बी पोलाईट, म्हणून मी म्हणलं कसं बोलता ह्याला पण महत्त्व आहे. तुम्ही नम्रपणे पण ठामपणे हे सांगू शकला पाहिजे आणि त्यासाठी तुमचं कन्व्हिक्शन पाहिजे की आपलं एक युनिट आहे, आपली एक टीम आहे.